असं आहे की महाराज छत्रपती शिवाजी महाराज आजही आपल्याला तितकेच रिलेटेबल वाटतं. जसं मी मगाशी म्हटलं, आपण काहीही वाचलं, काही अनुभवलं, तरी त्याची आपल्याला आत्ताच्या काळात पण प्रचिती येते. खूप. हो. त्यांची दूरदृष्टी तर म्हणजे असामान्य होती. तर हे असं का होतं? म्हणजे महाराजांनी बऱ्याच गोष्टी लिहून ठेवल्यात, सांगून ठेवल्यात, कृतीतनं दाखवलेल्या आहेत. तर महाराज प्रचंड मोठे मॅनेजमेंट गुरु होते. आत्ताही अनेक मॅनेजमेंट स्कूलमध्ये त्यांच्या मॅनेजमेंट स्किल्सचे दाखले दिले जातात. तर ती नीती कशी होती? महाराज मॅनेजमेंट गुरु कसे होते? आता शिवाजी महाराजांच्या आयुष्याचा कालपट जर आपण बघितला, म्हणजे अगदी 50 वर्षांचं त्यांना आयुष्य लाभलं आहे. त्यातही तुम्ही सुरुवातीची 15 वर्ष काढून टाका, म्हणजे या महापुरुषाला फक्त 34 ते 35 वर्ष मिळालीत. आणि या इतक्या कमी कालखंडात त्यांनी इतक्या अचाट गोष्टी करून ठेवल्यात, तर त्याच्यासाठी अभ्यास करताना आपल्याला असं जाणवतं की कुठं ना कुठेतरी त्यांच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या पेरताना त्यांनी काळजी घेतली आहे. त्याचं प्लॅनिंग कसं असावं, कुठल्या गोष्टींना काय करावं, त्यांनी फक्त आश्वासनं दिली नाही आहेत, त्यांनी गोष्टी एक्झिक्यूट करून दाखवल्यात. म्हणून आज आपल्याला ते दिसतं, त्यांच्या कृतीतनंच त्यांचा इतिहास दिसतो खरं तर. आणि मला असं वाटतं की मॅनेजमेंटच्या क्षेत्रात जसं तुम्ही म्हणालात की मॅनेजमेंट गुरुच म्हणलं जातं किंवा वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये आता शिकायला घेतलेले आहेत त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये. आता बघा की आपण जेव्हा प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन हा जेव्हा शब्द मी वापरला, खरं तर हा मॉडर्न परवलीचा म्हणजे आजच्या काळातला शब्द येतो. पण आपण जेव्हा 17व्या शतकात पाहतो तेव्हा शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला दाखलाच द्यायचं झालं तर सुरतेची लूट आपल्याला दिसते. शिवाजी महाराजांनी 1664 साली जी मुघलांची जी राजधानी होती किंवा लष्करी आपण म्हणूयात की आर्थिक बाजारपेठ होती, ती जागतिक आर्थिक बाजारपेठ आहे. आणि अशा या सुरतेवर हल्ला शिवाजी महाराजांनी केला. आता एखादी मोहीम काढत असताना तुम्हाला जेव्हा प्लॅनिंगचा तुम्ही विचार करता तेव्हा हे प्लॅनिंग करण्यासाठी शिवाजी महाराजांनी एक माणूस तिकडे पाठवला आहे. या माणसाचं नाव आहे बहिर्जी नाईक, म्हणजे ज्यांना आपण जासूद किंवा गुप्तहेर म्हणून ओळखतो. तर सभासद बकरीत एक फार इंटरेस्टिंग उल्लेख आहे. त्याच्यामध्ये असं दिलं आहे की ह्या बहिर्जी नाईकांनी तिथं इत्थंभूत सगळी बातमी काढून आणली. सुरतेमध्ये कुणाच्या घरामध्ये किती पैसा आहे याचे सगळे डिटेल्स त्यांनी काढून आणल्यात. आणि याचा फायदा शिवाजी महाराजांना झाला ना. म्हणजे शिवाजी महाराजांना ह्या जासुदातर्फे जी माहिती मिळाली त्या व्यतिरिक्त शिवाजी महाराजांनी हे सुद्धा ओळखलं की मुघलांचा जो तिथला सुभेदार आहे इनायत खान बहादूर, हा तिथे फक्त 5000 सैन्यानिशी त्याच्या गडीमध्ये बसलेला आहे. त्याच्यामुळं या सुरतेच्या मोहिमेचं प्लॅनिंग करण्यासाठी शिवाजी महाराजांनी जी माहिती काढून आणलेली त्या माहितीचा खूप मोठा आधार शिवाजी महाराजांना लाभला आणि ते पुढं मग प्लॅनिंग सोपं आणि एक्झिक्युशन सोपं गेलं असं मला वाटतं. तर मला असं वाटतं की आजच्या कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये बघा तुम्ही की 70% आपण प्लॅनिंग करतो आणि मग 30% आपण एक्झिक्युशनला तो भाग देतो. ते काय इतकं महत्त्वाचं आहे तर ते शिवचरित्रांना सुद्धा अशा वेगवेगळ्या मोहिमांमध्ये दिसतं. आणि मॅनेजमेंटबद्दल ज्या कुठल्या व्याख्या तुम्हाला आठवतील त्या प्रत्येक व्याख्याचं कुठं ना कुठेतरी शिवचरित्रातलं उदाहरण आपल्याला सापडतं. मी आणखीन एक उदाहरण सांगतो की कोर व्हॅल्यूज बघा प्रत्येक कंपनीची, कॉर्पोरेटची किंवा आपल्या आयुष्यात जडणघडण आपली होत असताना आपले कोर व्हॅल्यू असतात, आपली तत्त्व असतात. तर मग शिवाजी महाराजांची काही तत्त्व होती का मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर एक उदाहरण आठवतं आहे की नेताजी पालकर ज्यांना प्रति शिवाजी म्हणलं जायचं, तर नेताजी पालकरांच्यासोबत एक असा प्रसंग घडला आहे की जिथनं आपल्याला ती प्रचिती येते की शिवाजी महाराजांचा पुरंदरचा तह झाला आहे आणि मिर्झा राजासोबत शिवाजी महाराज आता आदिलशहावर हल्ला करायला निघालेले आहेत. तिथे पन्हाळगडाच्या इथे नेताजी पालकरांना तिथं सैन्य घेऊन बोलवलं होतं शिवाजी महाराजांनी, पण नेताजी पालकर काय तिथे पोहोचले नाही आहेत. तर वक्तशीरपणा कसा असतो बघा की नेताजी पालकर वेळेत पोहोचले नाहीत म्हणून मराठ्यांचे 1000 सैनिक तिथं मृत्युमुखी पडलेत. खूप मोठा फटका सहन करावा लागला आहे. जेव्हा नेताजींना महाराज भेटलेत तेव्हा त्यांनी असं लिहिलं आहे की समयच कैसा पावला नाहीस. म्हणजे शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला मॅनेजमेंटमधला खूप मोठा गुण जर आज आपल्याला रिलेट करायचा असेल तर वक्तशीरपणा आहे मला असं वाटतं. आणखीन एक उदाहरण सांगतो की शिवाजी महाराजांचे जे सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी त्या बहलोल खानाशी जेव्हा युद्ध झालं तेव्हा त्याला जीवनदान दिलं. अगदी राज्याभिषेकाच्या काही दिवसांआधीची गोष्ट आहे. आणि तेव्हा झालं असं की ह्या बहलोल खानाला जिवंत सोडल्यामुळं शिवाजी महाराजांनी जेव्हा बोलवून घेतलं या प्रतापराव गुजरांना तेव्हा त्यांनी असं विचारलं की इथं तू त्यांना जीवनदान दिलंस तर सला काय निमित्तानं केलास. तर शिवाजी महाराजांच्या ज्या शत्रूंच्या कोर्टातल्या एखाद्या माणसाला जिवंत सोडून देण्याचं एक कोर व्हॅल्यू जी आपण म्हणतो की शत्रूला सोडू नये जिवंत, परत तो जर का उदय स्वराज्यावर चालून आला तर काय, हा एक गुण शिवाजी महाराजांचा दिसतो आपल्याला. अशी बरीचशी उदाहरणं देतात बरं का की शिवाजी महाराजांचे ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी आज आपल्या खूप मॉडर्न वर्ल्डमध्ये तो रिलेटेबल शब्द आहे की आपण एखादं केटी देतो म्हणजे नॉलेज ट्रान्सफर करतो आपण एखाद्या क्षेत्रातनं दुसरीकडे जात असताना किंवा एखादी कंपनीतनं दुसरीकडे जात असताना. तर शिवाजी महाराजांनी आरमाराची उभारणी केली हे सर्वांनाच माहीत आहे. पण ही आरमाराची उभारणी करत असताना शिवाजी महाराजांनी 2 पोर्तुगीज लोकांना तिथं बोलवले. त्याचं कारण असं आहे की शिवकाळामध्ये किंवा शिवकाळाचा पूर्वकाळ आपण बघू
तर कुठल्याही हिंदू सत्तांनी जहाज बांधणीचं काम तसं शिकलेलं नव्हतं किंवा त्यांना ती गोष्ट माहीत नव्हती. त्याच्यामुळं पोर्तुगीजांना हे जर का तंत्र माहीत आहे तर मी त्यांचा उपयोग का करून घेऊ नये. त्याच्यामुळे जो आपण स्किल्ड लेबर म्हणतो तर शिवाजी महाराजांनी लुई फेर्नांड आणि फेर्नांड त्याचा मुलगा ह्या दोघांना तिथं ठेवलेल्या कामावरती आणि पुढचे 5-6 महिने हे जहाज बांधणीचं काम करून घेतले. आणि हे जहाज बांधणीचं काम करत असताना शिवाजी महाराजांना माहीत होतं की हे पोर्तुगीज लोक आहेत, आज न उद्या हे इथनं निघून जातील. झालंही तसंच, ते इथनं निघून गेले. परंतु निघून जात असताना शिवाजी महाराजांच्या सगळ्या लोकांनी ते जहाज बांधणीचं तंत्र तेव्हा शिकून घेतले. त्याच्यामुळे ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी जेव्हा आपण बघतो तेव्हा किती सुंदर उदाहरण आहेत. म्हणजे महाराज इतके रिलेट होतात आजच्या 21व्या शतकात की आज आपण एखादा नेतृत्व बघतो, एखादा लीडर बघतो तर तो कसा असावा, तर तो शिवाजी महाराजांसारखा का असावा ह्याचं जेव्हा आपण बोलायला जातो किंवा इतिहासातनं दाखले शोधायला जातो तेव्हा कायमच शिवाजी महाराज हे लिडिंग बाय फ्रंट असं एक्झाम्पल आपल्याला देतात. मी तुम्हाला 2-3 उदाहरणं सांगतो शिवचरित्रातली की शिवाजी महाराजांच्या आयुष्यात अनेक असे प्रसंग, युद्ध मोहिमा आल्या, पण बसरूरची एक मोहीम आहे शिवाजी महाराजांची, ही सागरी मोहीम आहे आणि ती वेगळी यासाठी आहे की शिवाजी महाराजांची ती एकमेव अशी मोहीम आहे की ते त्या सागरी मोहिमेत स्वतः उपस्थित आहेत. शिवाजी महाराज खरं तर अनेक मोहिमांमध्ये स्वतःच पुढे आहेत. अफजल खानाचं प्रकरण असेल किंवा शाहिस्ते खानाचं प्रकरण असेल, आग्रा भेटीत तर ते स्वतःच गेलेले आहेत. अशा सगळ्या युद्ध मोहिमे व्यतिरिक्त मला ही इतकी इंटरेस्टिंग मोहीम वाटते की ती सागरी मोहीम आहेत. बसरूर म्हणजे जर का तुम्ही गोकर्णाच्या दक्षिणेला गेलात तर तिथे ती बाजारपेठ होती आणि ती शिवाजी महाराजांनी लुटली. ही बसरूरच्या मोहिमेत सुद्धा शिवाजी महाराज स्वतः तिथे आहेत. त्याच्यामुळे होतं असं की आजूबाजूचे जे त्यांचे जे अधिकारी आहेत, त्यांचे सगळे लोक आहेत, त्यांना एक तो उत्साह येतो की माझा राजा, माझा लीडर माझ्यासोबत आहे हे त्यांना माहीत आहे. त्याच्यामुळे ह्या खूप विलक्षण गोष्टी या शिवचरित्रात घडून दाखवल्यात. अशी भरपूर एक्झाम्पल्स आपल्याला सापडतात लिडिंग बाय एक्झामची. म्हणजे खूप एक असा प्रसंग आहे की राज्याभिषेकाच्या अगदी राज्याभिषेक तोंडावर आला आहे शिवाजी महाराजांचा 1674ला. आपल्याला सर्वांना माहिती आहे की 6 जूनला राज्याभिषेक झाला जुलियन कालगणनेप्रमाणे. पण या राज्याभिषेकाच्या केवळ 1 महिना उरलेला असताना शिवाजी महाराजांनी केंजळगड जिंकला आहे आणि तो ताब्यात आणला आहे मराठ्यांच्या. तर किती विलक्षण गोष्ट आहे की बघा, एक खूप असा अनोखा विधी होणार आहे, मंगलमय प्रसन्न असं वातावरण आहे सगळं, ती राज्याभिषेकी तयारी चालली आहे. पण शिवाजी महाराजांनी त्यांचा एखादा कुठला तरी सरदार पाठवला असता ना आता केंजळगड घ्यायला, पण शिवाजी महाराजांनी ते केलं नाही आहे. शिवाजी महाराज स्वतः तिथं उपस्थित आहेत. अशी खूप सारी उदाहरणं पाहिली तर मला असं वाटतं की मॅनेजमेंट क्षेत्रामध्ये शिवाजी महाराजांनी प्लॅनिंग एक्झिक्युशनपासनं स्वतःच्या कोर व्हॅल्यूज सांभाळण्यापासनं, लिडिंग बाय फ्रंटपासनं, ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी, अशा जितकी तुम्ही मला व्याख्या सांगाल त्या प्रत्येकाची उदाहरणं मी तुम्हाला सांगू शकतो.